ओके मग थँक्यू. ओके मग थँक्यू. लाईक करा, हा लाईक करा, थँक्यू. ओके मला लाईक करा, ओके. लाईक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट करा. बस ओके मग थँक्यू. थँक्यू. वेलकम टू अवर चॅनल गाईज आज आम्ही आलोय माझ्या मामाच्या गावी. मामाच्या गावी इथे. तर गाईज आज आम्ही मामाच्या गावी आलो इथे. तर आम्ही त्याचा खूप एन्जॉय करतोय. आता आम्ही चाललो शेतावरती का चालू तुम्हाला दाखवतोय. पुढे ब्लॉग बघत राहा. ब्लॉग मध्ये खूप मजा येईल तुम्हाला. आणि आम्ही दोघंच नाही आहेत, भरपूर फॅमिली, आमची पूर्ण फॅमिली आहे. आणि मामाची मुली पण आहेत. आणि मामा येणार आहे, मामा पण येतोय. तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे. तर तुम्ही तेव्हा गाय आता चाललोय आम्ही. शेत खूप लांब आहे, तर आम्ही चालत गाडी पण जातात तिथं, पण आम्ही जात नाही गाडीशी, आम्ही जातो चालत. तर तुम्हाला दाखवतो पुढे, तुम्ही बघत राहा व्हिडिओ. बघा काहीच बघा, सगळी पोरं आहेत, सगळी पोरं चालली बघा पुढं. त्याला मामाची पोरी आहेत. हे बघा काय जांभळा झाड आहे, खूप मोठा झाड जांभळाचा. पूर्ण शेती इथं बघा, किती शेती आहेत. बघा काय इथं विहीर पण आहे, पाण्याची विहीर आहे. इथून पाणी घेतात, पियाचं पाणी घेतात. बाकी सगळे गावाला इथून पाणी भरतात. गाईज बघा आम्ही या जंगलात जातोय. या जंगलामध्ये आम्ही बघतोय खायला काय काय भेटतोय, फळं बिलं. तर आम्ही तिथं जाऊन तुम्हाला दाखवतो काय काय आम्हाला खायला भेटतोय. हे बघा माझा मेहुणा आहे, ते हात वरती करतोय बघा. माझा मेहुणा पण आलेला आहे. ही बायको माझी, हे मामाची पोरी आहेत. पाण्याची बॉटल पण घेतली आम्ही सोबत, कारण की आम्ही खूप आतमध्ये जातोय जंगलात. तर तिथं बघू आता काय काय भेटतोय. करवंद झाड पण येतं. करवंद झाड किती मोठं झाड आहे करवंदाचं. आता करवंद पण आले, पण कच्चे आहेत. तुम्हाला दाखवतो आतमध्ये, अजून झाड भरपूर आहेत करवंदाचे. तुम्हाला दाखवतो जायला रस्त्यावर जंगलामध्ये आहे. तुम्हाला दाखवतो आतमध्ये, व्हिडिओ बघत राहा तुम्ही. आम्ही सगळेजण खूप एन्जॉय करणार आहे गाय तिथं. बघा इथं गाईस, बघा करवंद, बघा इथं करवंद, आंबे दाखवू. गॅस तुम्हाला दिसते का बघा, किती खूप आंबे आहेत. आता झाडाला आंबे बघा किती आहेत. इकडे बघा करवंद बघा. अजून छोटं झाड आहे, आतमध्ये खूप झाडे मोठे मोठे आहेत. तुम्हाला आतमध्ये अजून दाखवतो. तर अजून आतमध्ये आपण आलेलं आहे. मामा कुठला आला? शॉर्ट रस्त्याने आला का? काय बघा, हे झाडाचे आंबे तोडणार आहेत. इथं खूप झाडाचे आंबे आहेत. हे झाडाचे आंबे खूप गोड असतात. गोड आहेत ना आंबे. हे झाड आहे ना आपला झाड तोच आहे का? झाड आहे, हे झाडावरचे आंबे खूप गोड असतात. तर आम्ही आंबे आता तोडणार आहेत. बघा एक आंबा बघा, दाखव इथं झूम करून. दे गायचे बघा करवंद बघा, छान आहे. पिकलेला करवंद एकदम. बघा इथं आंबे तोडतात आहे, आणि खाली बी पडलेत आंबे, भरपूर आंबे आहेत. बघा गायचे बघा आंबे बघा, कसं गोड आहे आंबा, एक नंबर गोड आंबे आहेत. गायचे झाडाचे आंबे ना खूप गोड आहेत. बघ किती खूप आंबे गायचे बघा, आंबे बघा. दीदी हे चिमणा खाते का? बघा सगळे हाय करा. हे चिमणी चालते आंबा. हाय कर. तुला आहे का? हाय, काय करते तू? फिरते. आंबे तोडते ना? आंबा दे म्हणून. आंबे तोडते. मामा आहे आमचा. मामा हाय करा. मामा हाय. आंबे गावाला या. असं करा. थांबव. पण घे.
नीट कर. चाललं का एक थोडं? ते आंबा दाखव. काय आहे? आंबा गोड आंबा हा? अंगो ना पिल्लू आहे बघा. बघा वरती दाखव वरती. गाईज बघ खूप आंबे आहेत, खूप म्हणजे खूप आंबे आहेत. एवढे आंबे आहेत की म्हणजे हो अख्खी पिशवी आमची भरून जाणार आंब्याने. आम्ही आता आंबा खाणार आहे. खूप गोड आहे दीदी. हे बघा, नरम आहे. खूप गोड आहे. म्हणू म्हणू काय तोडते? म्हणू काय करते? दामना डोंबा म्हणत होती. म्हणू काय म्हणते? धामणं दाखव, धामणं. धोंबा म्हणतो धोंबा. धामणं पण घ्या तू पिशवी कुठे आहे? हे चिमणा हात पकड. हे नको लगेच खा. गाईज बघा खूप एन्जॉय करतात इथे सगळे. तुला खायचं आहे नंतर खा. आंबट आहे. गाईज बघा आंबे बघा. मस्त. हे छोटे छोटे आंबे आहेत पण एवढे गोड असतात आंबे हे, है ना? खूप गोड आंबे आहेत गाईज. एकदम बारीक बारीकले आंबे पण गोड असतात तिथले. हे झाडावरचा बघा कसं गाईज हे बघा एक करवंद जमा करायसाठी बघा काय बनवतात हे काय बोलतात त्याला? डोमा होता ना, काय बोलतात आम्ही डोमा गाईज हे बोलतो. बघा म्हणजे ही माझ्या मामाकडची भाषा आहे डोमा. हे करवंदासाठी पिशवी आणली आम्ही पण आम्ही करवंदासाठी हे असे ते पिल्लू आहेत. गावठी स्टाईलने मी करतात हे. तुला नाही घेत. ते नाही पिल्लू मला काटलं. गाईज बघा खूप आतमध्ये जंगलात आम्ही आलोय. आज काय करतो तुम्हाला दाखवतो अजून इथं काय काय आहे. करवंदीचे झाड आणि आंब्याचे झाड इथं खूप सारे आहेत. अजून बघू ते काय काय आहे तुम्हाला दाखवतो. ठीक आहे हे बघा हे आंबे बघा. आंबा लागत आहे इथं. थांब जरा, आंबा लागत नको था. हे बघा आंबे खूप आंबे गाईज. मला दे बाजू पाठवी. हे एवढे हिरवे आंबे आहेत ना पण गोड आहेत. हे कच्चे वाटत कच्चे पण कच्चे ना गायचे. छोटे छोटे आंबे पण खूप गोड आहेत. याची खासियत तशी की हे आंबे खूप गोड असतात. आंबा तिथं पकड तुला ये. चला गाईस आता आम्ही अजून खूप आतमध्ये जातोय कारण की आतमध्ये अजून बघतो की काय भेटते खायला करून. इथे तर आंबे आहेत गोड आंबे, त्याचे आम्ही नंतर तोडणार येऊन. तर आता आम्ही जातोय आतमध्ये, तुम्हाला दाखवतो आतमध्ये. थांबा अजून काय काय. हाय आम्ही आलो शेतात. आपण खेळतात फुरसत मध्ये आज. गाईस व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट पण करा. बघा इथे करवंद तोडतात ते. एक करवंद झाड खूप मोठं झाड आहे करवंदाचा. हातानं काढ नाही. हे मामाचं बघ. गाईस बघा मामा आमच्या गाडीवर बसले. माझा एक माहित ना गाडी कोणाची आहे? मामा. लाडका मामा माझा. आमचं दोघांचं फोटो काढ. गाईस बघा मामा आणि बाची बाचीचा गाडी कोणाची पण बाची. मामाची गाडी आहे. बघा तो बोलला गाडी वगैरे. गाईस बघा करवंदे बघा कच्चे करवंदे आहेत हे. काय आहे हे? दामना गाईस करवंदे नाही आहेत. दामना हे थांबणं दे ना, थांबणं दामना आहे दामना हे हातात दे बनव. आहेत का? गाईस बघा हे बघा गाईस हे काय आहेत? हे करवंदे आहेत. हे करवंदे आहेत ना गाईस बघा करवंदे बघा. गाईस बघा करवंदे भरपूर करवंदे आहेत. गाईस बघा पिकलेले एकदम काले काले करवंदे आहेत. झाड पण खूप मोठं आहे बघा गाईस. हो नको म्हणू हो थांबणं बघे ना. अजून हे काय जामना. दामना हे काय असतो? मामाकडे ये ना, मामा हुशार आहे का नाही. मामा काय आहे याला बोलतो ना गावठी दामना. दाखवा. हा एक एक दामन आहे ना, तर खाल्ल्यानंतर एकदम आराम भेटतो. अच्छा हा दाखव गं. पण हे पिकलेले नाहीत ना हे काय हिरवे आहेत. ते बघ ना, पिकलेले आहेत. पिकलेले पण आहेत ना आणि कच्चे पण आहेत. हे बघा इथशी पण आहे, इथं पण आहे. हो तिथे एक दाखव, मिनिट तिथे जरा, दाखव. एक मिनिट जरा. इथं पण आहे. हे बघा असे लागतील. अच्छा. हे कच्चे आहेत आणि हे पिकलेले आहेत. हे खाऊन बघल्यानंतर तुम्हाला एकदम आराम भेटेल. बघून आपण एक खाऊन एक तोडतोय मी. हा आपला फोटो काढते. हे टाक. गाईस हे बघा दामना आहे. हे आम्ही पहिल्यांदा खातोय. बस. आता आपण करवंदाकडे जाऊ. कुठे करवंद झाड? करवंदाकडे जाऊ. करवंदी गाईस कसं मामा सगळं माहिती आहे का? मामा इथलं गाव एक गावचा मामा आहे. तर मामाचं गाव सगळं मामाला माहिती कुठं काय. तर मामा आम्हाला फिरवतो सगळीकडे. जिथं मामा तिथं आम्ही. इथं आंबे पण लागलेत. गाईस बघा हे आंबे पण आहे. हे आंबट आंबे आहेत. हे गोड नाही आहेत. गोड आंबे तिथे आपले तिथे आहेत. हे आंबट आहेत. चला
कसा आहे आंबा कसा आहे? दाखव आंबा, दाखव आंबा. गोड आहे का? एक नंबर. गोड आहे आंबा. खाऊ नको बोलले, खा. बघ गोड आंबे आहेत, आत्ता काढले कसं आहे? फ्रेश, एकदम फ्रेश आंबे बघा आम्हाला खायला भेटतात. गाईस आपल्या मुंबईमध्ये कुठे भेटतात खायला सगळे आंबे, गोड आंबे हे आपल्याकडे फक्त केमिकलवाले इंजेक्शन मारलेले पावडर टाकलेले आंबे भेटतात. पण इथं कसं आहे सगळं नॅचरल आहे. करवंदे आहे, आता जांभूळचं झाड पण आहेत आणि आंबे आहेत. तर इथं म्हणजे जेवढं पण काय सगळं नॅचरल आहेत. फक्त झाडाचे तोडायचा आणि खायचा. इथं केमिकल नाही ना पावडर नाही. माझा ऐक ना. आमचंच नक्की पूर्ण गाईस बघा हे मामाचं आमचा पूर्ण शेत आहे. हे पूर्ण आतमध्ये जंगल आहे. हा हे मामाच्या मामा कुठं पण शेत आहे आपली. ये पूर्ण. ते मामाचं पूर्ण अख्खा मामाचा शेत आहे हो. ते आम्ही आता चाललोय आतमध्ये शेतामध्ये. ठीक आहे मामा आम्हाला सगळं सांगेल इथं काय आहे. आंबे आहेत, पिशवी आंबा. करंद आहेत. दे मला. अच्छा इथं आंबे आणि करवंद आहेत. सगळं पूर्ण ओके. ती झाडं आहेत. हा ना. आणि आमची पिंपळा फॅमिली आहे. हा ही माझी बाची आहे. ही ही माझे जावं आहेत. ते बाकी आहेत, पोरी आहेत, सगळे आहेत, या नातीशी. नातीची आहेत. आम्ही आता चाललो शेतावरती. गाईस आता आम्ही शेतावर चाललोय. त्याला दाखवतो त्याला. गाईस बघा इथं तला पण आहे तुम्हाला दाखवतो. ठीक आहे मामा आम्हाला सगळं काय सांगणार आहे कुठं काय काय आहे. बघा इथं शेती होता सगळी. बघा इथं त्यांची मस्ती चालू आहे गाईस. लेवल केली मी वीज पट्टीसाठी. वीज पट्टीसाठी लेवल बघा गाईस इथं मामाने लेवल केली आहे. सगळं मामाच येते. वीज पट्टीसाठी लेवल केले. त्याच्यानंतर हे नाही इकडे. तिथे गेल्यावर दाखवू आता काय का तिथे गेल्यावर दाखवू. तिथे गेल्यावर दाखवतो. हा तिथे गेल्यावर दाखवतो डायरेक्ट. बोला. नक्की का? हो नक्की. हो. आता माझा इथं तला आहे. तला आहे तला नंतर माझी गाईस बघा इथं खूप मोठा तला आहे तुम्हाला दाखवतोय. आता मी हे बघा अशी मस्तपैकी पाच शेती करणार आणि त्याच्यानंतर लोकांना वाटणार. ओके. हा बस. त्याच्यानंतर मग आता बघा माझा ताला कसा आहे ते बघा. गाईस बघा इथं या. किती मोठा तला आहे तुम्हाला दाखवतोय. गाईस हे बघा किती मोठी विहीर आहे इथं. खूपच मोठी गाईस विहीर आहे बघा इथं. गाईस बघू शकता तुम्ही खूप मोठा विहीर आहे. गाईस बघा किती मोठी विहीर आहे. हा मामा काय मी आहे शेतकरी. ओके. हे माझा तला याच्यातले पाणी घेतो भात शेती लावतो. मामा खूप आतमध्ये का खूप हा. खोल आहे का खोले. खूप खोल आहे का. हा मग ते गाईस खोल आहे तुम्ही बघू म्हणजे- शकता. म्हणजे पूर्ण खदान असं आहे ते. किती मोठी विहीर आहे गाईस बघू शकता. गाईस बघा इथं आम्हाला एक साप पण दिसले तुम्हाला दाखवतोय बघा साप. हे बघा साप. गाईस तुम्हाला दिसत होतं बघा आता साप आहे बघा. आणि साप पण नाही गाईस. त्याच्यामध्ये मासे पण असतील ना भरपूर. मासे असतील ना. मासे पण गाईस भरपूर आहेत. बघ किती मोठी खदानमध्ये डोंगराच्या आतमध्ये मासे असतील ना, मासे हे आहेत. असतील. चल पुढचं ते. हे आपला इथलं शेतीचं पाणी म्हणजे शेतीसाठी पाणी घेतं इथं. गाईस बघा छोटे छोटे मासे पण आहेत तुम्हाला दिसत असेल. गाईस बघा हे बघा मासे बघा किती मासे बारीक बारीकले मासे पण आहेत. हे बघा गाईस तो साप बघ ना तर. गाईस बघा तुम्हाला दाखवतो पुढे अजून काय काय आहे. तर व्हिडिओच्या एंडपर्यंत राहा गाईस. इथं थोडं फोटोशूट पण चालू आहे आपले. तो तुम्हाला दाखवतोय बघा फोटोशूट चालू आहे बघा. पोज बघा त्याला फोटोशूट चालू आहेत. इथं फोटो वगैरे काढता बघा. इथं पण फोटोशूट चालू आहे.
गाईस बघा तिथं मामा आमचा तिथं मामा इथं गेले आमचा. मला दीदी पण फोटोशूट करते. हे बघा हा हे बघा पोज बघायचे. पाणी घे ना. का आंबा यार, दिल खुश. चला इथं बघ काका आणि पुतणी बघा. गॅस ऊन पण खूप आहे बघा गाईस. बघा मामा आम्हाला करवंद तोडून देतात ते. खूप आहे आतमध्ये. दाखव पिकलेली बघा खूप किती आतमध्ये. खूप करवंद खूप खूप. काढून द्या ना. डोमन द्याला पोरी. जाऊ नको तिकडे, वाघ आलाय. वाघ आहे, वाघ. अगं वाघ आले तिथे, या इकडं. अरे ऐकत का नाही रे, हो इकडे काढाय. वाघ आहे तिकडे. बघ त्याला काटे असतात. इकडे इकडे गाईस बघा करवंद बघ. ते ना. माझा फोटो काढ ना. हा बघ. त्याला तोडायचा असा, एक तोंडात साफ टाकायचं. करायचा तोंडात. आणि खायचा. बघ इकडं बघ. हे काढून घ्यायचं. काढून टाकत ना. घेऊन ये. मग आतमध्ये नंतर तोडू आपण येऊ त्यावेळी तोडू. गाईस बघा करवंद अरे बघा. ये इथे ना, इथे ये ना. हीच मजा आहे खेड्या गावातली लोकांची. वाघा वाटतं का? शहरात फक्त विकत्री आणि खेड्या गावात फक्त फुकट. शहरा गावामध्ये पण असं भेटणार नाही. खेड्यामध्ये कसं आपल्याला एकदम नॅचरल भेटतं खायला. बघा मोबाईल. तो कुठला गाईस हाजी बघा बरं. डोंगर बघा. हाजी मलंग कुठे इथं? हाजी मलंग का आपण कल्याणला आलो हाजी मलंगला? अहो, कल्याण जवळ आहे इथून. मामा डोंगर कसला येऊ? तो माऊली माऊली माऊली. माऊली डोंगर. कंचा माऊली माऊली. माऊलीचा माऊली गाईस मंदिर आहे काय? मामा बाबा किल्ला किल्ला. जाम भारी. गाईस बघा हे डोंगर बघा किल्ला आहे. तिथे आपण जात नाही, एकत्र बघी. गाईस बघा शेतामध्ये पाणी नाही तर कसं एकदम सुकून सगळे चिऱ्या पडलेत. कारण की त्या पावसाळ्यामध्ये गाईस काही ना काही चावल बिवल टाकतात, भात बीत पिकवतात. आता इथं कसं आहे पाणी नाही जास्ती, मग इथं काय शेती करत नाही. पावसाळ्यामध्ये इथं शेती करतात. चलो चलो आतमध्ये अजून नाही. माझा मामाचा डायलेक्ट आहे. ओके मी थँक्यू. बघा आम्ही एवढं आतमध्ये आलोय. इथं पण मामाची एक विहीर आहे. दुसऱ्या मामाची. हे दुसऱ्या मामाची विहीर आहे. बघा काय इथं विहीर आहे. इथं सर्व मामाचेच, आमच्या सगळं मामाचंच आहे. एक मामाने भरपूर मामा आहेत. किती मामा आहेत? 4 मामा आहेत ना? सक्का मामा एकच आहे, बाकी चुलते मामाचे चुलत मामा पण आहेत. तर त्यांच्या इथं सगळं शेती बिती सगळं त्यांचंच आहे. पूर्ण एरिया त्यांचेच सगळे. तर गाईस बघा इथं पण एक विहीर आहे, तुम्हाला दाखवतोय. गाईस बघा विहीर. ही माझी. हा आता ही तिथं शेती करतो आम्ही. गाईस बघा विहीर. माहिती माहिती मला. ही विहीर बघा गाईस. पाणी बघा गाईस एक बेडूक पण आहे. डगरी दिसते. नाही काही नाही खोल खोल नाहीये. चला चल ताजा तो चल. हे बाटली हा हे बाई विहीर सुकली आहे की हा पाणी नाही देत. पळशील बिरशील चल इकडे. थांब ना असं बरं. जवळ ये ना. चालू करा का? चालूच आहे. जवळ घे जवळ घे जवळ घे. करू का? काय पण गाईस हे बघा मामा आम्हाला काय करू का? दाखवतोय. काय मामा? ये
इकडे माझ्याकडे पण कर. याला बोलतो ना खैऱ्याचा डिंक. खैऱ्याचा डिंक. असं दाखवा हातात. हे बघा, खैऱ्याचा डिंक. याच्यापासून चिकी तयार होते. काय चिकी तयार होते आणि याला खायला पण मस्त लागतंय, गोड Guys, लागतंय. तुम्हाला माहित असेल तुम्ही सांगा काय आहे. अजून पण असेल थांबा जरा बघतो. वरती इथे लागेल काठी लागेल. दिसतो. हा इथे हे बघा असं असतं, ते काठी लागतं इथे. गायस बघा ते सगळं काढून ना खायचं असतं. काय तयार होतो मामा. काय त्याच्यामध्ये चिक्की होते. तुम्हाला काय औषध बिषध करायचं असेल ते होते बस. म्हणजे कशासाठी असं? भरपूर काय होता पण इथं आग लागलेली तर त्याच्यामुळे सगळे ते जळून गेले. नाही पण नको मला. लय भारी लागतंय नाही खायला. हा. नको गं. गायस का ना मग? नाही मामा खातो, कारण ती खेड्यातले ते लोक माहितीये खातात, काय आपल्याला माहिती नाही. बापरे. कधी आम्ही खाल्ले नाही थोडंसं इथं. खा ना नको. नाही मी नाही खात मामा, तुम्हीच खावा. बस. सुरे एक मिनिट मला मामा बघा. बघा गायस खूप मोठा भेटला बघा, किती मोठा बघा आता मामा. एक मिनिट डिंक करायची जरा लागतंय. हँडसम दिसतोय टोपीमध्ये. मामाला आज मजा आली व्हिडिओ करतो ना गायस, तर मामाला खूप मजा आली आज. मामा खूप मजा येते व्हिडिओ मध्ये यायला. हा. खातो बघा तो. गावठी शेतकरी गावठी. शेतकरी आमची गावठी शेतीत शेतकरी. लावायचो आम्ही पहिला, पण आता सध्या नाही लावत आम्ही. चला बघा इथं पण एक विहीर आहे जे बंद आहे. विहीर आणि काहीच नाही पाणी बिनी. दाखवा का. इथं पण विहिरी, इथे खूप विहिरी आहेत गाईस. प्रत्येकाच्या शेतामध्ये प्रत्येकाच्या विहिरी यायला गेल्या, पण विहिरी सुकलेली विहिरीमध्ये काहीच नाहीये. पाचन जायचं ना. बरोबर आता बस झालं ना. ठेव आता माझं बुद्ध दाखव म्हणा. काय केलं दाखव. मामा अजून खूप काय. थँक्यू. ओके मग थँक्यू. लाईक करा, हा लाईक करा, ओके मला लाईक करा, ओके. लाईक करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, शेअर करा, कमेंट करा. कमेंट करा. बस ओके मी थँक्यू. थँक्यू. गाईस आता आम्ही खूप शेतामध्ये फिरून आलोय. आता संध्याकाळ होत आली आहे, तर आम्ही चाललो आता घरी. जाता आम्ही ते गोड आंब्याचं जिथं झाड आहे तिथं जाऊन आम्ही आंबे तोडणार. थोडेफार आंबे तोडू, मग आम्ही सीधा घरी जाऊ. घरी गेल्यावर मस्त आज बेत आहे. तुम्हाला दाखवतो की काय आज जेवण करणार आहे, कुठलं जेवण आहे, काय जेवण आहे तुम्हाला दाखवतो. हे बघा 2 येतात आहे, बाकीची मंडळी इथे आहे. आता चाललोय मी आंबे तोडायला. वरती आमच्या येतात. ते शेतावरती राहतात इथं, ते खात बीसाठी इथं असतात बघा. यांचे कोंबडे पण बघा, गावठे कोंबडे आहेत. त्यांना बघायला आलोय आणि त्यांचं बघा कसं राहायचं ना कसं. अरे इथं आहे ना मी. मावशी काय करा आहे शेतावर आलो बघायला. आता हे तिकडे बघा इथं बघा मेंढर त्यांचे बकरी बिकरी आहेत. अशी करतात. भरपूर बकऱ्या आहेत त्यांचे बघा इथं. लांब तर खूप लांब आहेत. पाणी प्यायला येतात. पाणी प्यायला गेलेत. इथं ते खात बीत करतात ना, खात करतात शेतामध्ये. आता चाललो आपण आंब्यावरती. चला आंबे तोडायला. तो कुत्रा अंगावर यायचा का. तिथे बघा बकरी त्यांची. टाइमपास करून मामा या बिलामध्ये आम्ही मोठे पकडायला येतो. आता बिलामध्ये ते पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये
असे बिलामध्ये बघा, बिल बघा किती मोठे मोठं पकडा बिल. म्हणजे चिंबोरे आहे मोठे असे पकडा चिंबोऱ्या मोठे पावसाळ्यामध्ये काय इथं खूप चिंबोऱ्या असतात, खूप मोठ्या असतात. इथं खूप काय काय असतात पावसाळ्यामध्ये. त्या नदीमध्ये मासे पण खूप असतात. बघा इथं करवंद तोडतात आता. गाईस आम्ही शेतामध्ये थोडं आतमध्ये गेलो होतो की आम्ही काही आम्हाला तोडायला भेटलाच नाही, अंधार आलेलं आहे. आता करवंद आता तोडतात आहे. जांभळाचं झाड पण आहे, जांभळून पण आम्ही तोडलं नाही. हे तुम्ही करवंद तोडा, आम्ही इथे आंबे तोडतो का? करवंदा तुम्ही तोडून तुम्ही करवंद तोडा. तुम्ही करवंद तोडा सगळे, आम्ही जाऊन आंबे तोडतो. चला मामा चला चला हे चला आपण आंबे तोडू जाऊन फटाफट. गॅस बघा काका आणि पुतणी. गॅस काका आणि पुतणी, मग काकाने उचलले पुतणीला. बहुत मजा करते. मजा येते का? हं? टांगत बसायला. भूक लागले. गॅस बघा आईशी कशी बोलते बघा. बघ तू नको शिकू. आंबे बघा इथं आंब्याचे झाड आहे, खूप सारे आंब्याचे झाड आहेत. पण हे आंबट आहेत, गोड फक्त एकच झाड आहे. तो तुम्हाला दाखवतो आता बघा. आता आम्ही तोडून तुम्हाला दाखवतो आंबे झाड. मी काय बघा आता आम्ही आंबे तोडतोय. नको पडू आता. हो काठी नाही पुढं नको. सचिन दोन पडलं ते. गाईस रात्र आले म्हणून आम्ही आता आंबे तोडणार नाही, संध्याकाळ झाली मग आता आंबे तोडत नाही. तर आंबे तोडायचा प्लॅन आम्ही सकाळी करूया. मग तुम्हाला दाखवतो उद्या सकाळी. बघा 1-2 आंबे पाडले आम्ही, कारण की आता मामा बोलतो संध्याकाळ झाले आता आंबे पाडू नका, संध्याकाळ टायमाला आंबे नको तोडू झाडावरच्या बोलतो मामा. तर आम्ही उद्या तुम्हाला दाखवतो, ठीक आहे. आता आम्ही आमचा दुसरा प्लॅन आहे तो तुम्हाला दाखवतो. एक आंबा पडलेला उद्या तुम्हाला सगळं दाखवतो आंबे घर. तर गॅस आता आम्ही आलोय घरी. तर आता आम्ही चाललोय कुठं, परत कुठं आलो आपण आता? चाललो कुठं आपण? फिरायला नाही आता चाललो कुठं मग? घरी. घरून मग कुठं आणाले? घरी आता रिटर्न कोंबडा आणाला. काय तर जाणार आम्ही कोंबडा आणाला, गावठी कोंबडा आणाला. तर तुम्हाला दाखवतो गावठी कोंबडा आम्ही काय काय बनवणार आहे. तर व्हिडिओचा एंड बंद राहावा. गाईज आता आम्ही आमच्या घरी पोहोचलोय, माझ्या मामाच्या घरात. पण खूप थकलो. नाही बघा मामाचं घर आहे आमचं, ते मामाचं घर आहे. काय आता आम्ही घरी पोहोचलोय. आता फ्रेश होऊन आम्ही जाणार आहे कोंबडा आणायला. आता तर आम्ही कोंबडे आणून काय काय करणार त्याचा बेत तुम्ही बघत राहा व्हिडिओमध्ये. की कुठला रेसिपी आम्ही काढणार आहेत. खा ना तू.